नमस्कार. जय गुरुदेव. रामकृष्ण हरी. मागच्या अभंगामध्ये जी एक विरहिणी होती, माऊलींची अतिशय व्याकुळ अवस्था आपण त्यामध्ये पाहिली. दिन तैसे रजनी झाले ग माये. त्यामध्ये माऊलींना म्हणजेच आतल्या कुंडलिनी शक्तीला ही वैश्विक शक्तीच्या मिलनाची जी आस आहे ती त्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसत होती. आणि त्यानंतर माऊलींना जो आत्मस्वरूपाचं जे दर्शन झालं ते त्यांनी एका सुंदर भजनामध्ये, एका सुंदर अभंगामध्ये लिहून ठेवला आहे. तो अभंग आहे पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. हा अतिशय सुंदर आणि अध्यात्म क्षेत्रातला एक अतिशय उच्च दर्जाचा अभंग आहे. त्यामध्ये त्यांनी वैश्विक शक्तीशी मिलन झाल्यानंतरची जी अवस्था असते ती कशी असते आणि तेव्हा काय भावना किंवा काय जाणवतं हे सर्व लिहून ठेवलेलं आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकिळ फाकती प्रभा अगणित लावण्य तेजपुंजाळले न वर्णवे तेथची शोभा. माऊली म्हणतात की पांडुरंग कांती आहे, मला दिव्य तेज जाणवत आहे. पांडुरंग म्हणजे शुभ्र असा शिवतत्व म्हणजे पांडुरंग असा तो शुभ्र रंग, अशी ती कांती आहे आणि तेज देखील दिव्य आहे. रत्नकिळ फाकती प्रभा, रत्नासारखी प्रभा फाकली. रत्नाची जशी प्रभा फाकते तशी या पांडुरंगाची प्रभा फाकलेली आहे, जो पांडुरंग कांतीमध्ये आलेला आहे. अगणित लावण्य तेज पुंजाळले न वर्णवे तेथीची शोभा. लावण्य अगणित आहे. मानवी समजानुसार आपल्या जनरली आपण डोळे मोठे असतील किंवा नाक सरळ असेल तर एक लावण्य असं काही आपले मापदंड ठरवून गेलेले असतात समाजामध्ये. इथे तर अगणित लावण्य आहे. इथे असं कुठलं मापदंडच दिसत नाही की मी आयडेंटिफाय करू शकेन की असा तो आहे. तेजपुंजाळले, तेज हे सर्वीकडं पसरलेलं आहे. न वर्णवे तेथीची शोभा, अशी जी शोभा मला जाणवत आहे त्याचं वर्णनच करू शकत नाही. शब्द हे अपुरे पडतात. न वर्णवे तेथेची शोभा कानडावो विठ्ठलू कर्नाटकू तेने मज लावे लावेती. खोल बुंती ठेवणी खुणांची पालवी आळविल्या नेदी साधू. हा कानडा, हा विठ्ठल आला आहे, पण हा कानडा आहे, हा कर्नाटकू आहे, हा निरनिराळ्या गमजा करतो, हा कानडा आहे, हा लवकर समजत नाही. येणे मज लावी लावे तू, यानं तर मला वेधच लावला. पण खोल बुंती ठेवणी खुणांची पालवी, तो आला आहे, तो खुणा सांगत आहे, तो पुढची साधना कशी असावी किंवा पुढच्या चक्र अवस्था कशा असाव्यात ह्या खुणांनी सांगत आहे मला. आणि त्याचबरोबर तो आता इथे अवतीर्ण झाला आहे आणि तो मला काहीतरी सुचवत आहे, तो मला खुणेनी सांगत आहे, पण त्यानं आपला चेहरा झाकून घेतला आहे. खोल बुंती ठेवून यामागचं कारण असं आहे की कुठल्याही रूपाची जेव्हा मनुष्याचं मन किंवा संलग्न होतं किंवा कुठलंही रूप पाहिलं जातं तेव्हा त्या रूपाच्या बरोबर जाण्याची शक्यता असते. हा एक स्वभाव आहे. त्यामुळे तो आपलं रूप दाखवत नाही आहे. रूप जे आहे ते शक्तितत्वाची निगडीत आहे आणि शिवतत्व जे आहे ते नादमय आहे. त्यामुळे रूप त्यांचं दिसत नाही, कारण त्यांना आपला चेहरा झाकून घेतलेला आहे. आळविल्या नेदी साधू, मी आळवत आहे की आता काय करायचं आहे, तू आलेला आहेस आणि हे एक अतिशय आनंदाची अवस्था आहे. मी आळवत आहे पण तो साथ देत नाही. तो सांगतच नाही आहे, वापस बोलत नाही, उत्तर देत नाही आहे. मी आळवत आहे पण तो साथ देत नाही, कारण ही जी अवस्था आहे ही मौनाच्या पलीकडची अवस्था आहे. इथे तुम्ही शब्दांनी बोलावे किंवा त्यांनी काही शब्दांनी सांगावे, शब्दरूपाने साथ द्यावी हे अपेक्षितच नाही आहे. हा जो सिद्ध साधक आहे तो मौनाच्या पुढे जाऊनच ही अवस्था त्याला प्राप्त होते. पण ते समजून घेण्याची ही स्थिती आहे ती या अभंगामध्ये माऊलींनी सांगितली आहे. ते पुढे म्हणतात की शब्दे वीण संवादू दुजे वीण अनुवादू हे तव कैसे निगमे. शब्दवीण संवाद चाललेला आहे, संवाद तर चालू आहे, मला काहीतरी समजत आहे, मला उमजत आहे, पण ते शब्दांनी नाही समजत आहे. मी आळवत आहे पण शब्द नाही येत आहेत. हा शब्दवीण संवादू चालला आहे. संवादासाठी दोन व्यक्तींची जरूरत आहे. इथे अजूनही कुंडलिनी जीवात्मशक्ती आणि
परमात्मा शक्ती, वैश्विक शक्ती ह्या अजूनही संवाद रूपामध्ये हा हलकासा द्वैतभाव अजूनही आहे. दुजे विना अनुवादू, पण दुजा पण नाही आहे. अनुवाद तर चाललेला आहे. अनुवाद हा जनरली एका भाषेतल्या ग्रंथाचा दुसऱ्या भाषेमध्ये करतात. इथे वैश्विक शक्तीची भाषा आणि माऊलींची भाषा किंवा कुंडलिनीची भाषा यामध्ये दुजेविना अनुवाद चाललेला आहे. त्या शक्तीची जी शक्तीचं जे ट्रान्सफर चाललेलं आहे, ती शक्ती जी मिळत आहे ती दुजेविना अनुवादू या स्वरूपामध्ये मिळत आहे. म्हणजे अनुवाद तर होत आहे. जीवात्म शक्तीला त्या शक्तीपासून सर्व काही मिळत आहे, पण दुजेविना आहे. त्याच्यामध्ये द्वैत आता राहिलेलं नाही आहे. तव कैसे निगमे, हे कसं समजून घ्यावं, हे कसं गमत नाही आहे, ॲक्च्युली कसं समजत नाही आहे. परेही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसे निसांगे. आता हे परेच्या पुढचं परेही परते बोलणे खुंटले. परा म्हणजे ही आपल्या वाणीची सगळ्यात पहिली अवस्था. परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. तर परा ही परेचं बोलणंच खुंटलं. म्हणजे पराचं स्फुरण केव्हा होते, जेव्हा आपल्याला कुठलं तरी बोलण्याची आंतरिक इच्छा होते, तेव्हा परेचं स्फुरण होतं. तर ती देखील आता खुंटलेलं आहे. म्हणजे हे पूर्ण मौनाची अवस्था आहे. कायिक आणि वाचिक आणि मानसिक हे मौन जे असतं ते इथं साध्य झालेलं आहे. वैखरी कैसे निसंगे, शब्दांना काही अर्थ राहिलेला नाही आहे, बोलण्याला काहीच अर्थ राहिलेला नाही. वैखरी निसंग झाली, तिला काहीच अर्थ राहिलेला नाही आहे. तिच्याबरोबर कुठलाच संग नाही, कुठलाच शब्द नाही आहे. म्हणून मग मी काय केलं की मी पाया पडू गेले. मी आता म्हटलं की जरा आपण पायाच पडूया. एवढा हा दैदिप्यमान पांडुरंग आलेला आहे, हा कानडा विठ्ठलू समोर आहे, तर आपण त्याच्यापुढे नतमस्तक व्हावं, पाया पडूया. म्हणून ती म्हणते की मी पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे. रूपापासून पूर्णतः वेगळं करणं, वेगळं होणं हा साधनेमधला सर्वोच्च आविष्कार आहे. त्यामुळे विठ्ठल आपले पाऊल देखील दाखवत नाही. तिला पाया पडायचं आहे, पण पाऊल दिसत नाही. उभाची स्वयंभू असेल, समोर उभा आहे, स्वयंभू आहे, त्याला कोणी आणलेलं नाही, तो अवतीर्ण झाला, ऑमनी प्रेझेंट, स्वयंभू आहे. समोर की पाठीमोरा न करे, तो माझ्यामध्ये पूर्ण सामावून उभा आहे, पण समोर आहे का पाठीमोर आहे मला समजत नाही आहे. आपल्याला समोर आणि पाठीमोर असल्याचं आपल्याला स्वतःला जाणीव असते का आपल्या शरीराची? नाही. आपण जेव्हा आरशासमोर जातो तेव्हा आपल्याला समजते की अरे आपण समोर उभे आहोत, आणि किंवा दुसऱ्या व्यक्तीला आपण समोरून किंवा पाठीमोरून दिसत असतो, पण आपण स्वतःला तर कधी स्वतःला समोरून आणि पाठीमोर असं पाहत नाही ना. त्यामुळे ती म्हणते की हा विठ्ठल माझ्यामध्ये अवतीर्ण झाला, उभाची स्वयंभू असे, समोर की पाठीमोरा न कळे. समजतच नाही आहे, कारण ती स्वतःच आहे. विठ्ठल हा तिच्या स्वतःमध्ये म्हणजे माऊलींच्या रूपामध्ये अवतीर्ण झालेला आहे. ठकची पडिले कैसे, हे ठक पडलेलं आहे, हे समजत नाही आहे. ही अवस्था अजूनही समजत नाही. तर त्या पुढच्या ओवीमध्ये ते म्हणतात की क्षेम लागे जीव उतावीळ माझा, म्हणूनही स्फुरताती बाहू. मग आता मी काय करू? मला समजत नाही पुढे का समोर आहे की पाठीमोर आहे. मग चला आता मी मिठीमध्ये घेते. म्हणून ते क्षेम देऊ गेले तर मीच मी ऐकली. ते म्हणतात की मी आता मिठी मारायला जातो, म्हणून माझे बाहू स्फुरतात. अजूनही जीवात्म्याला काहीतरी करण्याची आवड आहेच आहे, शिल्लक राहिलेली आहे. म्हणून ते म्हणतात की चला मी आता मिठी मारते. मग तेव्हा तिला अनुभव येतो की क्षेम देऊ गेले तव मीच मी एकली. मी क्षेम द्यायला गेले, पण मी एकटीच आहे, मी कुणाला क्षेम देणार? हा कानडा विठ्ठलू आहे, उभा आहे, स्वयंभू आहे, माझ्यामध्ये आहे. मला त्याचे पाय दिसत नाहीत, मला त्याचा चेहरा दिसत नाही, पण तो आहे ही मला जाणीव आहे. मला तो जाणवतो आहे प्रत्येक क्षणाला. मला मिठी मारायची आहे, पण तो दिसत नाही. आसावला जीव राहो. मग ती म्हणते की माझा जीव आसावून गेला. जीवात्म्याला अजूनही थोडासा असा भाव आहे की मी अजूनही अतिशय सूक्ष्म स्तरावरचं द्वैत अजूनही शिल्लक आहे. मग पुढच्या ओव्यांमध्ये माऊली अतिशय सुंदर रीतीनं सांगतात, हे अद्वैत समजावून सांगतात. ते म्हणतात की बाप रखुमा देवीवरू हृदयिता जाणून अनुभव सौरसू केला, दृष्टीचा डोळा जाणीये तव हृदयी पालटू झाला. हा हृदयामध्ये पालट होण्यासाठी काय केलं? बाप रखुमा देवीवरू, म्हणजे हा जो विठ्ठल आहे, बाप रखुमा देवीवरू जो आहे, तो मी हृदयी जाणवला. हृदयी
जाणुनी अनुभव सौरसू केला. हृदयी जाणणे म्हणजे काय? कुंडलिनी शक्तीचं ऊर्ध्वगमन होऊन ती जेव्हा सहस्रार चक्रातून द्वादशांत मंडलामध्ये फिरून येते, तेव्हा ती वापस येऊन ही अनाहत चक्रामध्ये स्थिर होते. ही संत अवस्था आहे, ही भक्तीची अवस्था आहे. भक्ती म्हणजे प्रेमाचं अतिउच्च रूप आणि कुठल्याही ज्ञानाची सांगता ही भक्तीमध्येच व्हायला लागते. जेव्हा संतांचं हृदय, संत हे का संतपदी प्राप्त होतात, तेव्हा त्यांचं हृदय अनाहत चक्र हे भक्ती आणि प्रेमानं, करुणेनं हे नेहमी भरलेलं असते. म्हणून ही अवस्था माऊली सांगतात की ही कुंडलिनी वापस जाऊन पुन्हा हृदयी संसिस्त झाली. हा मी हृदयिता जाणून घेतला. हा कानडा विठ्ठलू मी स्पर्शानं जाणवू शकला नाही, मी त्याला पाहू शकलो नाही, त्याला मिठी मारू शकलो नाही, पण हृदयिता मी जाणवला. कारण अनुभव सौरसू केला, दृष्टीचा डोळा पाहू गेले. अनुभव सौरसू केला, स्पर्शाचा अनुभव मी सौरसू केला. मी अनेक रसांनी त्याला अनुभव घेतला. ही अनुभूती मी घेतली केव्हा? जेव्हा माझी शक्ती ही हृदयामध्ये स्थित झाली, जेव्हा माझं हृदय हे प्रेमाने भरून गेलं, भक्तीनं भरून गेलं, तेव्हा मी हा अनुभव घेतला. म्हणजे वैश्विक शक्ती ही भक्तिमय आहे, तिचं रूपच भक्ती आहे, हे जेव्हा मला हृदयामध्ये स्थित झाल्यावर जाणवलं, हा अनुभव मी सौरसू केला, अनेक रसांनी केला. ज्ञानेंद्रियानं फक्त 5च रस आपण अनुभव करू शकतो. माऊली म्हणतात सौरसू केला. मी हा अतिशय सुंदर रीतीनं मी याचं जाणीव करून घेतला. दृष्टीचा डोळा पाहू गेली. दृष्टीचा डोळाच मी पाहिला. दृष्टी म्हणजे काय? जी आपल्या डोळ्यातून बाहेर पडते ती दृष्टी आणि ते दृश्य पाहते. तर हिनं दृश्य पाहिलं नाही, कारण दृश्य दिसलंच नाही, समजलंच नाही की कुठे आहे तो. दृश्य काय होतं? कुठं होता तो पांडुरंग? दिसलाच नाही ना. न पाय दिसले, न चेहरा दिसला, न त्याचा स्पर्श करू शकलो. मग कुठलं आलं दृश्य? दृष्टीचा डोळा पाहू गेली. म्हणजे काय झालं? डोळ्यातून दृष्टी होते आणि डोळा हा दृष्टाभाव दर्शवतो. तो एक मापदंड आहे दृष्ट्याचं, की दृष्टा कशातून पाहतो? डोळ्यातून पाहतो. तर तो डोळाच मी होऊन गेले. म्हणजे काय झालं? मी पूर्णतः दृष्टाभावामध्ये गेले. आणि जेव्हा साधक किंवा सिद्ध हा दृष्टाभावामध्ये स्थित होतो, तेव्हा तो दृश्य हे त्याच्याकरता वेगळं नसते. दृश्य देखील तो स्वतःच असतो. हे एक अतिशय अद्वैताचं हे एक अतिशय मनोहर रूप आहे की दृष्टीचा डोळा पाहू गेले. मी डोळाच बनून गेले. मी दृष्टाभावामध्ये स्थित झाले आणि त्यामुळे तव हृदय पालटू झाला. तेव्हाच माझ्या हृदयामध्ये पालट झाला. तेव्हा माझी जी जीवात्म्याची ही जी आस होती की मी पाया पडेन, क्षेम देईन, ह्या सर्व काही लुप्त झाल्या आणि मी विठ्ठलाच्या, कानडाव विठ्ठलाच्या पूर्ण रसामध्ये बुडून गेले. सौरसू मी त्याला अनुभव घेतला आणि मी विठ्ठलमय झाले. मला असं अस्तित्वच नाही राहिलं. अशी ही सुंदर अद्वैताची जी अवस्था आहे ती फक्त माऊलीच शब्दामध्ये पकडून अशा इतक्या सुंदर रीतीने त्यांनी आपल्यासमोर अभंगाच्या रूपानं लिहून ठेवली आहे. यामध्ये अतिशय सुंदर भाषा तर आहेच आणि त्याचं लिहिणं आणि माऊलींचं सांगणं हे खरोखर अद्वितीय आहे. यापुढे बऱ्याचशा अभंगामध्ये माऊलींनी ही अद्वैताची अवस्था वर्णित केली आहे. त्यामधला एक अतिशय सुंदर अभंग आपण पुढच्या सत्रामध्ये पाहणार आहोत की अरे अरे ज्ञाना झालासी पावन. दृष्टाभावामध्ये गेल्यानंतर ज्ञानदेव माऊली स्वतःलाच एक व्यक्ती म्हणून संबोधतात. अरे अरे ज्ञान झालासी पावन. हे ज्ञानदेवा तू पावन झालास, कारण विठ्ठलाशी मिलन झालं आहे. आता परमात्मा स्वरूपच तू झालेला आहेस. त्या वैश्विक शक्तीच्या पूर्ण रूपामध्ये तू मिळून गेलेला आहे. जीवात्मशक्ती वैश्विक शक्तीमध्ये मिळून गेलेली आहे. असं हे सुंदर अद्वैत आहे आणि ज्ञाना तू पावन झालेला आहे. हा पुढचा अभंग आपण पुढच्या सत्रामध्ये पाहूया. रामकृष्ण हरी. जय गुरुदेव.